कारण दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे। त्यामुळे गाईचं दूध आता प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांना मिळेल। काल पुण्याच्या कात्रज दूध संघाच्या मुख्यालयामध्ये सहकारी आणि खासगी दूध संघांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली। त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। पुण्यासह मुंबईत पिशवीतलं दूध महागणार आहे। दरम्यान या दूध दरवाढीचा थेट फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो। मुंबईकरांसोबत या संदर्भात बातचीत केली आहे अजय माने यांनी। आजपासून दुधाचे दर जे ते वाढलेले आहेत। दुधावर 2 रुपयांनी दरवाढ जे ते झालेली, गाईचे दूध असो किंवा म्हशीचं दूध असो, या दुधावर दरवाढ झालेली आणि याचाच आढावा घेण्यासाठी आता आम्ही थेट डेअरीत आलेलो। खरं तर मुंबईच्या दूध संघटनेसोबत जे मागच्या अनेक वर्षांपासून काम करतात ते सिंग सर सुद्धा या ठिकाणी आहेत। सर, एकीकडे आपण जर पाहिलं तर दूध दरवाढीच्या चर्चा ज्या ते सुरू झालेल्या आहेत। मुंबईच्या संघटनेचं मत काय? मुंबई मिल्क प्रोड्युसर असोसिएशन 23 फरवरीला मीटिंग केले। त्या दिवशी आम्ही निर्धारण केले की आम्ही दूधचा भाव बढ़ाएंगे नहीं, हम लोग उसको बढ़ाएंगे नहीं और उसी पे हम लोग है। इसमें आप जसं बोललं जातं की नेमकं कुठल्या दुधावर दरवाढ झालेली आणि त्याचं कारण काय? ये पूना में वहाँ के दूध संगठनों ने मीटिंग करके 2 रुपया दूध का भाव बढ़ाया। गाय का दूध का भाव 2 रुपया बढ़ा है और भैंस के दूध का 2 भाव बढ़ा है। लेकिन उससे हमारे मुंबई के दूध उत्पादक दूध का भाव नहीं बढ़ाने वाले हैं। इसलिए मुंबई की फ्रेश दूध, ताजा दूध का भाव उतना ही रहेगा जो पिछले 8 महीने से है। और जो पैकेट में दूध आता है उसका बढ़ेगा क्या? मुंबई को जो पैकेट में दूध आता है उसका 2-2 रुपया भाव जरूर बढ़ेगा। आजपासून दुधाचे दर वाढलेले आहेत। काय मुंबईकरांच्या सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया? लई मोठा एक त्रास आहे मिडल इन्कम लोअर इन्कम ग्रुपच्या माणसासाठी, कारण की नेहमी ही महागाई वाढत चालली आहे। सगळ्याच्या पॉकेटला ते बरोबर झालं पाहिजे। आपल्या एक सरकारला एक विनंती आहे की तुम्ही याच्याकडे काहीतरी कॅपिंग घ्या, नाहीतर पुढे असं वादळ चालणार। आता 70 to 74 झाले, सगळ्याच्या पॉकेटला तो त्रास देतोय, एवढं वाढत चाललंय। तुम्ही बघा मागच्या 2 वर्षापासून किती रेट झाले, कारण की दूध अशी चीज आहे की सगळ्याला लागते। त्याप्रमाणे आपला एक रिक्वेस्ट आहे सरकारला की याच्यावर एक काहीतरी तुम्ही एक चांगला निर्णय घ्या। 6 महिन्यांपर्यंत मुंबईत येणारं किंवा मुंबईत विकलं जाणारं ताज्या दुधाची दरवाढ नाहीये, पण पॅकेटवालं जे दूध आहे त्याच्यावर दरवाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आलोक प्रस्तोगी सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।